नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वाध्याय विद्यार्थी मित्र या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण इयत्ता 6वीचा इतिहास नागरिकशास्त्राचा हा जो नवीन अभ्यासक्रम आहे 2026 पासून सुरू झालेला, त्याचा धडा दुसरा प्रागैतिहासिक काळ याचा स्वाध्याय बघणार आहोत. तर बघा, आपला पहिला प्रश्न काय आहे? नावे लिहा. भारतातील काळ्या मातीची जमीन असलेले पठार, त्याचं नाव आहे दख्खनचे पठार किंवा डेक्कन प्लॅटो इंग्लिशमध्ये. भारतातील शेतीला सर्वाधिक अनुकूल ठरलेला प्रदेश, तर मध्य भारतातील विस्तृत पठार आणि गंगा यमुनेच्या दुआबाचा मैदानी प्रदेश हे भारतातील शेतीला सर्वाधिक अनुकूल ठरलेले आहेत. लिपींचा उगम किंवा विकास झालेला नव्हता तो काळ, त्याला प्रागैतिहासिक काळ किंवा प्री हिस्टॉरिक पिरियड असं म्हणतात. दाम्याबाद या दायमाबाद या उत्खनन स्थळाचा शोध लावणारे भारतीय पुरातत्व सर्वेक्षक कोण होते? तर B.P. बोर्डीकर. ओके, यांनी 1958 मध्ये याचा शोध लावलेला आहे. योग्य जोड्या जुळवा. पुराश्मयुग, पुराश्मयुगाचं उत्तर आहे अग्नीचा शोध. मध्याश्मयुगामध्ये मोठे धारदार हत्यारे बनवायला शिकले माणूस. नवाश्मयुगात चाकाचा शोध लागला आणि ताम्रपाषाण युगात शेती तंत्रज्ञान प्रगत झालेले आहे. चला पुढचा प्रश्न बघूया. खालील तक्ता पूर्ण करा. वैशिष्ट्ये मध्याश्मयुग आणि नवाश्मयुग. तर निवास कसा होता? गुहे आणि नवाश्मयुगात झोपड्या किंवा मातीची घरं होती. व्यवसाय काय होतं? तर मध्याश्मयुगामध्ये शिकार, मासेमारी, अन्न गोळा करणे इत्यादी. आणि नवाश्मयुगात शेती आणि पशुपालन सुरू झालं होतं. साधने, तर मध्याश्मयुगामध्ये लहान आकाराची हत्यारे, सूक्ष्म हत्यारे होती. नवाश्मयुगामध्ये घासून गुळगुळीत केलेली दगडाची हत्यारे होती. कला काय काय होती? मध्याश्मयुगामध्ये चित्रकला होती. तर नवाश्मयुगामध्ये मातीची रंगीत भांडी होती. जीवनशैली कशी होती? तर भटकंती होती मध्याश्मयुग काळात. आणि नवाश्मयुगामध्ये स्थिर जीवन होतं, लोक घरं करून राहायला शिकले होते. पुढील विधाने चुकी बरोबर ते सांगून चुकीची विधाने दुरुस्त करून लिहा. तर बघा, जोर्वे येथे कांस्य धातूच्या 4 वस्तू मिळाल्या. तर याचं उत्तर चुकीचं आहे, कारण दुरुस्त केलेले विधान काय? तर दायमाबाद येथे कांस्य धातूच्या 4 वस्तू मिळाल्या किंवा जोर्वे येथे ताम्रपाषाणयुगीन संस्कृतीचे अवशेष मिळाले. ओके, कारण जोर्वे हे पण ऐतिहासिकदृष्ट्या फार महत्त्वाचं स्थळ आहे. नेवासा येथे जोर्वे संस्कृतीचे पहिले पुरावे सापडले. तर हे बरोबर आहे. अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा येथील गोदावरीची उपनदी प्रवरा हिच्या काठावर जोर्वे या स्थळाचा शोध लागला, जिथे या संस्कृतीचे पहिले पुरावे मिळाले. तर महाराष्ट्रातील आद्य शेतकऱ्यांची एक जुनी ताम्रपाषाणयुगीन संस्कृती इनामगाव येथे आहे. तर याचं उत्तर बरोबर असं आहे. तर स्पष्टीकरण काय? तर पुणे जिल्ह्यातील इनामगाव हे महाराष्ट्रातील ताम्रपाषाणयुगीन आद्य शेतकऱ्यांचे एक अतिशय महत्त्वाचे आणि मोठे वसाहतीचे ठिकाण आहे. प्रश्न 3 खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. नवाश्मयुगात मानवाची जीवनशैली कशी बदलली? तर याचं उत्तर आहे शेतीची सुरुवात व स्थैर्य. मध्याश्मयुगामध्ये नैसर्गिकरित्या उगवलेल्या धान्याची कापणी करता करता मानव शेती करायला शिकला. नवाश्मयुगात मानवाने योग्य ऋतूमध्ये धान्य पेरणे व कापणी करणे सुरू केले, ज्यामुळे त्याची अन्नासाठीची भटकंती थांबली. कायमस्वरूपी वसाहती शेतीमुळे मानवी जीवनाला स्थैर्य लाभल्यामुळे मानवाने एकत्र राहून गावे व वसाहती उभारल्या. हस्तकलांचा विकास. शेतीच्या विकासाबरोबरच मानवाने मातीची भांडी घडवण्याची कला विकसित केली. वेगवेगळ्या आकारांची व रंगांची भांडी तयार करून त्यावर सुंदर कलाकुसर करण्यास सुरुवात केली. आणि इतर कौशल्य. मानवाने कापड विणण्याची कला, लाकडाच्या होड्या करून पाण्यावरती संचार करण्याचे तंत्र या युगात शिकून घेतले. ताम्रपाषाण युगाची प्रमुख वैशिष्ट्ये कोणती आहेत? त्याचं उत्तर आहे तांब्याचा शोध व वापर. मानवाला तांबे या धातूचा शोध लागला. मानवाने दगडाच्या हत्यारांसोबतच तांब्याचा वापर सुरू केला, म्हणून या कालखंडाला ताम्रपाषाण युग असे म्हणतात. चाकाचा शोध. तर ताम्रपाषाण युगात चाकाचा शोध लागल्यामुळे दळणवळण जलद आणि सुलभ झाले. तसेच मोठ्या प्रमाणात मातीची जमीन लागवडीखाली आणली गेली. व्यापाराचा विस्तार. तर चाकामुळे प्रांतीय व सागरी मार्गाने दूरवरच्या प्रदेशांशी आणि संस्कृतीशी व्यापार वाढला. नागरीकरण व व्यवसाय. तर धातू काम, लाकूड काम यांसारखे कौशल्यपूर्ण व्यवसाय सुरू झाले.
यातूनच पुढे व्यापारी केंद्र निर्माण झाली आणि त्याचा विस्तार होऊन नगरे निर्माण झाली. प्रश्न ब. खालील युगांची प्रत्येकी 2 वैशिष्ट्ये लिहा. तर पुराश्म युग. वैशिष्ट्य: या काळातील मानव पूर्णपणे निसर्गावर अवलंबून होता. तो गुहांमध्ये किंवा झाडांच्या फांद्यावर राहत असे. वैशिष्ट्ये: 2. या काळातील मानवाची हत्यारे ओबडधोबड होती. तो प्रामुख्याने शिकार करणे, कंदमुळं गोळा करणे, करवडणे, खणणे इत्यादी कामांसाठी दगडाचा वापर करत असे. मध्याश्म युग. वैशिष्ट्य 1. या काळात मानवाने डोंगरांच्या कडेकपाऱ्यातून निर्माण झालेल्या नैसर्गिक गुहांमध्ये आणि शैलाश्रयांमध्ये आश्रय घेतला. वैशिष्ट्य 2. या युगातील हत्यारांचा आकार लहान बनला. वेगवेगळ्या प्रकारांचे दगड तो आता बारीक कापून शिकार, मासेमारी आणि कातडी कमवणे अशा अनेक कामांसाठी करू लागला. खालील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा. तर जर नवाश्म युगात मानवाने शेती तंत्रज्ञान विकसित केले नसते तर आजचे मानवी जीवन कसे असते? तर कारणांसह उत्तर द्या. जर नवाश्मयुगीन मानवाने शेतीचे तंत्रज्ञान विकसित केले नसते तर मानवाला अन्नाच्या शोधात आजच्या काळातही सतत भटकंती किंवा भटके जीवन करावे लागले असते. ओके. शेतीअभावी अन्नाचा तुटवडा राहिला असता, ज्यामुळे मानवाला केवळ शिकार करणे आणि कंदमुळांवरती अवलंबून राहावे लागले असते. स्थिर जीवन लाभले नसते तर आज आपल्याला दिसणारी गावे, शहरे, घरे, समाजव्यवस्था आणि संस्कृती विकसित होऊ शकली नसती. मानवी जीवन आजही आदिमानवाप्रमाणेच अत्यंत कठीण अवस्थेत राहिले असते. नवाश्म युगात कोणते तंत्रज्ञान विकसित झाले ज्यामुळे मानवाचे दैनंदिन जीवन बदलले? तर नवाश्म युगात खालील महत्त्वाचे तंत्रज्ञान विकसित झाले. शेतीचे तंत्रज्ञान, धान्य पेरणे, योग्य ऋतूत कापणी करणे आणि अतिरिक्त धान्य मुदतीसाठी साठवण्याचे तंत्र विकसित झाले. कुऱ्हाड व प्रगत हत्यारे. तर मानवाने दगडाला घासून गुळगुळीत केलेली धारदार कुऱ्हाड तयार केली, ज्याला लाकडी दांडा बसवण्याची युक्ती त्यांनी शोधली. चाकाचा शोध व मातीची भांडी. चाकाचा शोध लागल्यामुळे जलद गतीने सुबक आणि रंगीत मातीची भांडी घडवण्याचे तंत्रज्ञान विकसित झाले. तर वस्त्र विणकाम व नाव निर्मिती. कापड विणण्याची कला आणि लाकडाच्या होड्या नाव तयार करण्याचे तंत्रज्ञान विकसित झाल्यामुळे मानवाचे दैनंदिन जीवन पूर्णपणे बदलले. प्रश्न 5. तुम्हाला नवीन घर घ्यायचे आहे, त्यासाठी कोणकोणत्या जीवनावश्यक बाबींचा विचार करून तुम्ही नवीन घर घ्याल? तर बघा, पाण्याची उपलब्धता, नदी किंवा पाण्याचे स्रोत, पिण्यासाठी पाणी, वापरासाठी स्वच्छ पाणी जवळ असणे आवश्यक आहे. सुपीक जमीन, परिसर. तर घराच्या आसपासचा प्रदेश मोकळा आणि गरजेच्या गोष्टींसाठी अनुकूल असावा. सुरक्षित हवामान. घर असणारा परिसर नैसर्गिक आपत्तीपासून, उदाहरणार्थ पूर, कडाक्याची थंडी किंवा वादळ यापासून सुरक्षित असणारा असावा. वाहतूक व दळणवळणाची सोय. रस्ते आणि वाहतुकीची साधने सहज उपलब्ध असणारा परिसर असावा. तर हा स्वाध्याय कसा वाटला हे कमेंट्समध्ये कळवा मित्रांनो, आणि धन्यवाद हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल. आणि जर तुम्हाला या व्हिडिओखाली कमेंट करता येत नसतील तर तुम्ही आपल्या चॅनलवरती इतर इयत्तांच्या व्हिडिओखाली जाऊन कमेंट करून तुम्हाला कोणता धडा हवा आहे किंवा कोणते प्रश्नोत्तर हवे ते मला सांगितलं तरी आम्ही लवकरात लवकर तुम्हाला ते देण्याचा प्रयत्न करू.